18 जुलैला नागपुरातील रामनगर येथील याच राम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे रामरक्षा पठण करणार आहे। परंतु फक्त रामरक्षा पठण या ठिकाणी होणार आहे। सभेसाठी शेजारचं जे मैदान आहे ते नियोजित होतं ठाकरे गटाच्या नेत्यांकडनं, परंतु या ठिकाणी हे मैदान यापूर्वीच भाजप नेत्यांनी बुक केलेलं आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त 22 जुलैला लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। त्यासाठी पेंडॉल टाकण्याचं काम सुद्धा भाजपकडनं सुरू आहे। आपण बघू शकतो या ठिकाणी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जो महायज्ञ होणार आहे त्याच्या तयारीसाठी आजपासूनच पेंडॉल टाकलेला आहे। हे मैदानही भाजपच्या नेत्यांकडनं यापूर्वीच बुक झालेलं आहे। त्यामुळे आता जागेचा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे की उद्धव ठाकरे रामरक्षा पठण तर मैदानात करणार, परंतु उद्धव ठाकरेंची सभा नेमकी कुठे होणार हा सगळ्यात मोठा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। आणि आता उद्धव ठाकरे यांच्या सभेसाठी आपण या ठिकाणी बघू शकतो की या रस्त्यावर जो आहे तो एक पर्याय आहे किंवा इतर ठिकाणचा पर्याय जो आहे तो त्या ठिकाणी उद्धव ठाकरे गटासमोर आहे, परंतु जागेचा पेच जो आहे तो निर्माण झालेला आहे। कारण की ज्या मैदानात मंदिरात शेजारी जे मैदान होतं तिथे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त महायज्ञासाठी आजपासूनच पेंडॉल टाकण्याचं काम जे आहे ते सुरू झालेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नुमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।